मी तुमचा रिसेंट व्हिडिओ बघितला की पैशाने सुख मिळत नाही आणि सुखासाठी पैसे हवे हे काही गरजेचं नाही. पण आजची जनरेशन जी आहे जे आता आमच्यासारखी मुलं आहेत किंवा आता नवीन जनरेशन आहे की ते अभ्यास करण्यासाठी किंवा ह्याच्यासाठी लोन घेतात आणि त्यांना वाटतं की आता मला जॉब पाहिजे म्हणजे मी हे लोन होईल. पण मग ह्याच्यात त्यांना सुख आणि स्ट्रेस आणि पैसा ह्याच्यात मग ते एका रॅट मध्येच पळत असतात आणि कुठे ते थांबूच शकत नाही. कारण त्यांना शिक्षण घ्यायचे म्हणतात त्यांनी एवढी मोठी पैशाची लोन्स घेतलेली आहेत किंवा काहीतरी करून ते ठरलेलेच आहे. म्हणजे आज 21व्या वर्षी पण माणूस हा थकलेलाच आहे, त्या 40व्या वर्षी पण माणूस थकलेला आहे. इट इज गुड की वॉरेन बफेटचं तुम्ही एक्झाम्पल दिलं. पण ह्या सगळ्या गोष्टी जर का आज आम्हाला मार्ग काढायचा असेल, नवीन जनरेशनला तर ते आपण कसं करू? नाही, प्रश्न उत्तम आहे की तरुणपणी ना असं वाटतं की मी सीए झालो, मी MBA झालो, मी इंजिनियर झालो की मग मग मला सुख मिळेल कारण मला चांगली नोकरी मिळेल. प्रश्न हा आहे की कुठे थांबायचं. आता तरुण, मी असं म्हणत नाही की तरुण पुढे काहीच काम करायचं नाही आणि जे आहे ते पुढे पुढ्यात पडेल त्याच्याने सुख मिळेल. नाही, तुम्हाला काही ना काही अचीव करावं लागतं. आता तुम्ही लोन घेतलं ते लोन फेडायचं आहे, ऑफकोर्स फेडायचं. पण जेव्हा तुम्ही म्हणतात की मला चांगली नोकरी लागली की मी लोन फेडेल, मी मग मॅनेजर होईल. पण मग काय होतं, मग मॅनेजर झालं मला वाटतं जनरल मॅनेजर व्हायला पाहिजे. जनरल मॅनेजर मला व्हाईस प्रेसिडेंट व्हायला पाहिजे. मला आणखीन एखाद्या कंपनीचा सीईओ व्हायला पाहिजे. महत्वाकांक्षा ठेवा, नाही असं नाही, आणि त्यासाठी प्रयत्न करा. पण असं धावच सुटू नका की मला हे व्हायचंच आहे. कुठेतरी तुम्हाला थांबायला पाहिजे. थांबायचं म्हणजे सगळी कामं सोडून द्यायची नाहीये, तुमची कामं करतच राहायची. पण तुमचं सुखाच्या ज्या कल्पना आहेत त्या थांबवायच्या. मला आणखीन आणखीन मिळालं की सुख मिळेल असं म्हणलं तर ते सुख हातातून निसटून जातं. पण जे जे आता म्हणतात सुखाच्या शोधात आम्ही निघालो, तर मग ते जे आहे ते आपण कसं आजच्या जनरेशनला सांगू शकतो की मला जॉब केल्यानंतर नक्की काय करायचंय. हे तर मला समजा म्हटलं की मला मंडे टू फ्रायडे मी 9 to 5 केल्यानंतर 9 to 9 आणि फ्रायडेला मला शांतपणे मी पबमध्ये जाऊ शकतो किंवा सॅटर्डेला आम्ही एका बाईक राईडला गेलो. ह्या ज्या गोष्टी आहेत ह्या एका वयानंतर कशा त्या मॅनेज होऊ शकतात. कारण आज वर्क फ्रॉम होम म्हटल्यावर लोक मंडे टू संडे काम करतायत आणि ते खपतातच आहेत आणि मग नंतर काहीतरी 4 दिवसाचा हॉलिडे घ्या आणि मग कुठेतरी जा. दॅट इज नॉट द फंक्शन इट शुड वर्क. म्हणजे असं माझं म्हणणं आहे की ठीक आहे, कधीतरी फॅमिली बरोबर 4 दिवस गेला तर हेच तर नाही. मंडे टू संडे तुम्ही वर्क फ्रॉम होम करता नाही. मग हे जो बॅलन्स असतो ते कसं करू? अगदी बरोबर. कारण का, म्हणजे याच्यासाठी मी एक एक्झाम्पल देतो की आपलं पोट आहे आणि आपण जेवतो. आता खूप खूप जेवलं आणि मग 4 दिवस उपवास केला तर चालेल का? नाही चालणार. पोटाच्या बाहेर जेवला की तुम्हाला त्रास होणारच. तर तुम्ही खूप मंडे टू फ्रायडे खूप मेहनत घेतली, 24 तासातले 18 तास काम केलं आणि मग मी नंतर 4 दिवस सुट्टी घेतली, ते बॅलन्स नाही होणार. रोजच आपल्याला थोडा थोडा वेळ टाकावा. छोट्या छोट्या गोष्टी, ऑफिस मधले जाऊन कॉफी पिताना ते 5-10 मिनिटं तुम्ही तुम्हाला दिली, ते सुद्धा महत्वाचे. किंवा खिडकीवरून बाहेर बघितलं एखादा पक्षी दिसला, ते सुद्धा सुखाचे क्षण आहे. आणि जसं वॉरेन बफेटला परत एकदा एक्झाम्पल देतो की त्याने हेल्थच्या मागे तो लागलाच. तेव्हा त्याचे जे बरोबरचे लोक त्याला सांगायचे की हेल्थ कॉन्शियस व्हायला पाहिजे, एज सायकल ना परत मागे फिरवायला पाहिजे आणि त्यासाठी ते लोक काय काय प्रयत्न करतात. त्याने त्याच्यात बॉदरच केलं नाही. तसं सुखाच्या शोधात हा जो शब्दप्रयोग वापरतो, सुखाच्या शोधात आपल्याला जायचं नाही. सुख आपल्या अवतीभोवती आहे, ते आपल्याला मिळणार आहे. पण त्याच्या शोधात फिरू नका, मग कधीच नाही. अजून एक छोटा प्रश्न, हा शेवटचा प्रश्न देऊया. आज बरेच आई बाब त्यांची विभक्ती प्रश्न म्हणजे तुमच्या एज मध्ये आमच्या एजच्या जनरेशन मध्ये नाव पीपल आर हॅव्हिंग लेट किड. तर आता जे करिअर चेंजला आलेले असतात आणि तेव्हा त्यांची मुलं लहान असतात, ज्या आई वडिलांना आणि मुलांना एकमेकांबरोबर सहवास गरजेचा असतो तेव्हा नकळत आई वडिलांचा स्ट्रेस मुलांवर येतो आणि मुलांची घंटा मारतात. तर व्हॉट इज द इम्पॅक्ट ऑफ दिस आपण प्रथा म्हटलं की हे ते कसं बॅलन्स आउट करते. कारण शिकवत सगळ्यांनाच हवं. लहान मुलांबरोबर खेळताना आधी आपण म्हणतो कुठल्याही आईवडील घरी गेले आहे की आपल्याला तर हसून येते, पण हाऊ टू मेंटेन दॅट ऍज अ रील जनरेशन. हा खूप मोठा प्रश्न आहे.
आज सगळेच वरती आई वडील आहेत आणि ज्यांच्याकडे ग्रँडमदर असतील ते घेतात थोडंसं मदत मिळते. पण अल्टिमेटली आई बाबांचं जे करिअर आहे आणि मुलांचे जे ग्रोथ आहे, तर इथे जे आपल्याला म्हणतात की ऍक्टिव्हिटी हा तिघांमध्ये आहे त्या चौघांमध्ये पाहिजे, तर त्या मुलाची पण वाढ चांगली. तर काय नाही. म्हणजे हा स्ट्रगल आहे, पण याच्यात ना आपण प्रयत्न करायला पाहिजे, प्रयत्नपूर्वक कंपार्टमेंटलायझेशन करायला पाहिजे. म्हणजे जसं ऑफिस मधनं किंवा बिझनेस करून तुम्ही परत येतात, तेव्हा तुम्ही जेव्हा चपला फूड बाहेर काढतात घरात, तेव्हा ते सगळे ऑफिसच्या गोष्टी बिझनेसच्या गोष्टी बाहेर काढून तुम्ही घरात येतात. हे सोपं नाही आहे. मी बोलतोय, पण मी सुद्धा माझ्या लाईफमध्ये हे फार 100% 100% अचीव करू शकतो असं नाही. पण जर त्यातून प्रयत्नपूर्वक ते केलं तर तुम्ही नक्की घरातल्या तुमच्या लहान बाळ किंवा ते थोडे वाढत असतील तर त्यांच्याशी एकरूप होऊ शकतो. नाही ऑफिस काही सुद्धा भेटत नाही. आता तुम्ही वर्किंग फ्रॉम होम मध्ये कसं आहे, माझ्या ऑलरेडी बाहेर मी घरातच काम करतो, पण तेव्हा पण कधीतरी तुमचा शटडाऊन घ्यायलाच पाहिजे पाहून. आणि तुमचं हे दुसरं लाईफ चालू करायचं. दोन लाईफ जगता आल्याची करून तुला एक करिअरचं लाईफ आणि एक घरातलं लाईफ. आणि नॅचरली काय होतं की घरातल्या लाईफकडे दुर्लक्ष होतं, कारण तिथे फसवते तुला. नोकरीमध्ये तुम्ही मला फिटिंग आहे हे आहे, ते करायला पाहिजे. पण काही वेळा प्रयत्नपूर्वक त्या गोष्टी थांबवायला पाहिजे. नाहीतर तुम्ही निसटून त्या उलगडीतल्या पाण्यात लागते. ते जर नीट धरून ठेवलं नाही तर निसटून जातं. इतकी गोष्ट सुखाच्या शोधात असं आपण न म्हणता की ते आपल्या आजूबाजूला आहे, ते पावसातल्या पावसासारखे आहे. ते हलके हलके थेंब पडतात आणि आपण त्या हे आपल्या अंगावर घेऊन त्याच्यात नाचण्यासारखे आहे. आणि विकास वैद्य यांच्या बरोबर आपण एक छोटस मुलाखत घेतली आणि आय नो आपण बऱ्यापैकी आज यंग जनरेशनला एक चांगला निरोप आणि एक मेसेज देऊ शकलेला होता. त्याच्याबद्दल धन्यवाद.